विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय पक्षाचा नसून ईव्हीएमचा आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2014च्या निवडणुकीदरम्यान मोदी लाट असताना देखील काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या. पण आत्ताच्या निवडणुकीदरम्यान कोणतीही लाट नसताना, सरकारविरोधात जनतेत रोष असताना निवडणुकीत मिळालेला स्ट्राईक रेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे, असंही ते म्हणाले. या निकालाचा तसंच लाडकी बहीण योजनेच्या आडून इतर कुठली खेळी केली गेली नाही ना, याचा महाविकास आघाडी अभ्यास करेल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. दोन 2014 मध्ये मोदींची लाट होती, त्यावेळेस सुद्धा काँग्रेस 42 जागा आम्ही जिंकल्या. 19 मध्ये तर पुलवामासारख्या अनेक घटना घडल्यात आणि असे वातावरण होतं की काँग्रेस 2 डिजिटपर्यंत जाणार नाही. असं एक वातावरण 2 आकड्यापर्यंत काँग्रेस जाणार नाही. अशा वेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या आणि आता आम्ही 16 जागा जिंकल्या. कुठलीही अशी वेव नव्हती. कुठलाही सरकारच्या विरुद्ध आक्रोश होता, सरकारच्या विरुद्ध जनमत होता. आणि अशा स्थितीमध्ये हा जो स्ट्राईक रेट आम्ही बघतो आहे, तो सगळं बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला आहे की असं कसं झालं, असं कसं होऊ शकतं, हा प्रश्न लोक विचारत आहेत. त्यामुळे याचं विश्लेषण आम्ही आरामशीर करू. हा विजय भारतीय जनता पक्ष महायुतीचा नाही, तर हा विजय मला ईव्हीएमचा दिसतो आहे.